Hey you guys, good morning. गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. Goa. सो तर आम्ही आत्ताच लँड झालोय येस. आणि आम्हाला तुम्हाला दिसत असेल आम्ही ऍक्च्युली रात्री लँड झालो त्याच्यानंतर झोप घेतली. येस. तर आम्ही चेक पण इन केलं, आमचं सगळं झालं आहे. आता आम्ही त्या गोवन फूडच्या थाळीच्या प्लेसला जातोय. चला तुम्हाला पण येस, घेऊन जाऊया. मोस्टली कॅफेज वगैरे आपण हा, कव्हर असं करणार आहे या एक्सप्लोर ब्लॉग करणार मध्ये. आहे. तर बघू काय काय होत आहे. थोडस कमी आम्ही तुम्हाला ऍक्टिव्ह दिसत असेल कारण आमची काही झोप नाही झालेली आहे. बट पूर्ण प्रवासभर आम्ही ऍक्टिव्ह राहू. तर बघत राहा. एन्जॉय. आता आपण गोवन फूड खायला जातो. दिस मॅन इज ऑल्सो विथ अस अँड ऑलवेज विल बी. किती ऍक्टिव्ह आहे पहा. खूप जास्त. आम्ही कमी ऍक्टिव्ह पण हा जास्त ऍक्टिव्ह आहे. वी आर हिअर. आणि इथे आता वेटिंग आहे तर थोडा वेळ थांबावं लागेल. थांबूया आणि जाऊया. गाईज वेटिंग होती तोपर्यंत मी बाहेर आलो. तुम्हाला वेदर दाखवला. वेदर बघा किती प्रिटी झालेलं आहे. हे बघा हलका हलका पाऊस पण आहे. म्हणजे आम्ही आलो तर खूप जोराचा होता. आता आहे हलका हलका पाऊस. खूप छान आहे sign. हे बघ हे बाई हे मेनू. मी हे सांगितलेलं काजू मसाला घेतलेला आहे आणि चपाती घेतली. बाकी आता हा आपला जे बाई फिश खाणार असं मेनू कार्ड आहे. काजू मसाला. त्यांचे फिश आणि प्रॉन्स, आमचे काजू. जेवण डन गाईज. खूप जेवण बढिया झालं होतं. आहे. खूप बढिया. जेवण झालं आहे. म्हणजे लोक म्हणतात की नॉनव्हेज साठी फेमस आहे पण काजू मसाला हा काजू मसाला एवढा प्रिटी होता. खूप प्रिटी होता. भयंकर जेवण झालं आहे. आणि नॉनव्हेज तुम्हाला आपला भाऊ सांगतो. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. चॉनक मसाला, किंगफिश मसाला, हे सगळं मसाला ओरिएंटेड सगळं छान होतं. बटर गार्लिक प्रॉन्स एकदम मस्त. रवा फ्राय ओके होतं, बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच चांगला एक्सपिरियन्स व्हेरी होता. नाईस. पण मला वाटलं तो व्हेज मध्ये एवढा खास नाही भेटेल पण काजू मसाला बस खूप good. खरंच खूप मजा आली. खूप छान जेवण झालंय. आता झोप येते. थोडासा आराम करूया आता. आता नाही आम्ही डेझर्ट खायला चाललंय. डेझर्टच्या ठिकाणी जातोय. ते दाखवतो मला. चलो सेकंड प्लेस इज मोका गाईज. इथे आम्ही डेझर्ट खायला आलेलो आहे. बघूया तिथले डेझर्ट पण दाखवतो तुम्हाला. आम्ही खूप म्हणजे ऐकलेलं आहे खूप छान डेझर्ट असतात. वन ऑफ आवर फ्रेंड सजेस्टेड असतो. बघूया प्लेस तर खूप छान. गाईज हे मलाई टोस्ट ऑर्डर केलं आम्ही. बघा असं आम्ही सांगतो कसं. बढिया. तिरामिसू बघू. खूप मस्त आहे. खूप बढिया. मस्त जागा आहे. मस्त रेकमेंडेड. डेझर्ट खूप बढिया. गाईस प्लेस बघा. खूप सुंदर एकदम ग्रीनरी मध्ये टेबल्स आहेत. असं ग्रीनरी आणि इथे टेबल्स आहे. प्रिटी कॅफे. नक्की जा. मस्त वेगळी. फ्रंटच तर नाही दाखवत तू फ्लॉवरचा. हॅपी का? येस, खूप हॅपी. आता थोडा आराम करतो आम्ही आणि मग रात्री जाऊया कुठेतरी बाहेर. गाईज दिस इज द प्लेस. आम्ही इथे थांबतोय. हा म्हणजे एवढं मोठं आमचं नाहीये. ते युनिट्स आहे वेगवेगळे Units आहेत. युनिट्स आम्ही आहे. एक युनिट बुक केलं. आम्ही एक युनिट बुक हे केलं. आमचं आहे. खूप सुंदर. छान जागा आहे. असं बघा, सुंदर वातावरण आहे. वातावरण बेस्ट आहे. आणि स्विमिंग पूल खूप बेस्ट. चला स्विमिंग पूल टाकू. येस, चला स्विमिंग पूल बघूया. कोणी नसेल तर दाखव. आणि रोडवरच आहे. आता बघा हा रोड आहे आणि रोडच्या समोरच आमचा हा विला आहे. विला म्हणजे युनिट आहे, म्हणजे एअरबीएनबी आहे. ती पेंटिंग दाखव. आवडली तुम्हाला?
हा वॉलपेपर सुमितला खूप आवडलाय. चल स्विमिंग पूल दाखव. चला पुढच्या तिथे जाऊ. इकडे असं हे कॉल करा, इकडे असं समोर केलं सरळ सरळ. हे बघा. हा पूल आहे. पूल काही असं मोठा नाहीये. मोठा नाहीये पण खूप सुंदर पूल आहे. आणि बघा याच्या आजूबाजूला हे असं आहे. आजूबाजूची ग्रीनरी ग्रीनरी खूप सुंदर आहे, असं छान वाटतं. तर पूर्ण मस्त ग्रीन आहे, छान. आणि डे 2 ऑफ फाइंडिंग गुड एस्थेटिक कॅफे इन गोवा. सो आता आम्ही कुठे आलोय? नेबर्स नेबर्स गोवा. म्हणून जागा आहे, तिकडे आलोय. आसा गावला. येस. तर चला चला दाखवतो ऐकलं? आणि आमचे आउटफिट बघा. दिस इज द प्लेस. गायज एक व्हेज बर्गर बोललेला आहे आणि एक पास्ता बोललेला आहे. दिसायला बर्गर आणि पास्ता खूप चीजी आणि असं बर्गर तर असं मस्त लोडेड पण दिसतोय. तर खाऊन तुम्हाला सांगतो कसं आहे तर. आणि काही सँडविच पण बोललेलं आहे. हाताने घेतलं? आणि ही कॉफी बोललेली आहे व्हिएतनामीज कोल्ड कॉफी. आणि एक मॅडमनी आपल्या कोकोनट कोल्ड कॉफी बोलवली. हा एक विशिष्ट प्रकारचा पास्ता सुद्धा ऑर्डर केलेला आहे आम्ही. बघतो आता कसा लागतो तर. आम्ही बोलवलेल्या कॉफीज तर वेगळ्याच होत्या पण याचं काहीतरी वेगळंच चालतं. याचं काहीतरी सगळं कॅल्क्युलेशननुसार यांनी कॉफी सांगितलेली आहे. भैया मॅडम येला बोला आणि आता हा पोर करून घेते. मस्त आमचा ब्रंच लंच काय म्हणता येईल ब्रंच झाला आहे. कॉफी पण खूप मस्त होते आणि आपण सँडविचेस खाल्ले. पास्ता पण मस्त होता. खूप छान होता. येस. आणि जे पण कडून पण जागा पण- देतो तुम्हाला. जागा नॉनव्हेज पण छान खूप आहे. छान होतं. जागा पण छान आहे. इफ यू गाईज आर इन नॉनव्हेजचे पण बर्गर वगैरे छान आहे असं तो बोललो. आणि जागा खूप छान आहे. म्हणजे मस्त वाईब आहे. ग्रीनरी खूप आहे. छान, खूप छान vibe आहे. छान म्युझिक लावलंय. हा. आणि हॅपनिंग आहे प्लेस एकदम. लोक पण खूप चांगले आहेत. डिशेस पण मस्त आहे. आम्हाला आवडलं खूप. मज्जा. नाव आहे काय ग्रीनर ना. ग्रीन नाही ना नेबर्स. हो सॉरी नेबर्स गोवा असा गाव. चला आता आम्ही थोडं बीचवर वगैरे जाऊ. थोडंसं बसू आम्ही. कारण काल आलो पण काल आल्यापासून आम्ही बीचवर नाही गेलो. तर मग विचार केला की थोडं बीचवर वगैरे बसू. बीच टाइम. कारण थोडं ऊन आहे. कालपर्यंत पाऊस होता त्याच्यामुळे जाऊ नाही शकलो. तर आता जाऊया. येस लेट्स गो मॅम. बीचवर आलो आम्ही गाईज. मॉर्निंग बीच आलो. ऑर्जिन बीच सनसेट सुंदर आहे. होतोय इथे येते. तुम्हाला सनसेट दाखवते. वेदर खूप छान आहे आणि जास्त गर्दी नाहीये इथे. गर्दी पण नाहीये बघा. आणि weather कोणाचा पण तरी छान. बर्थडे सेटअप केलेला आहे. बर्थडे सेटअप पोरीचा. बघा किती सुंदर आय थिंक sunset. फोटोशूट आहे फोटोशूट. आणि आपला सुंदर मस्त दिसतंय. सुंदर म्हणून दाखवतो. सुंदर म्हणून. चला समोर जाऊया. जास्त गर्दी पण नाहीये इथे. आमच्या स्टे पासन हा जवळचा बीच होता मॉर्निंग बीच. तो आम्ही इथे आलो आणि इथे गर्दी कमी असते असं ऐकलं होतं. बघा वेदर आता खूप छान आहे. म्हणजे पाऊस वगैरे नाही त्याच्यामुळे. आणि हा या लहान बेबीचा बर्थडे आहे. तयार केला तिला पिंक. ते बघा तिकडे तुझ्या बर्थडेचं करायचं कसं? ती लहान लहान तर आहेस ना तो क्यूट. ते तर बघ इकडे कसं दिसतंय बीचच्या एंडला. हे बघा हे तुम्हाला झूम करून दाखवते ना. दिसतंय का असा फुल हवा वगैरे असं एकदम खतरनाक मौसम आहे. इंडियन बीचेस हिट्स डिफरंट. सॉरी. आत्ताच आपण थायलंडला पण जाऊन आलो पण आपल्या याच्यामध्ये थोडं वेगळी मजा आहे. ही वेगळी मजा हा. आहे इंडियातली आपली. कारण आपले लोक दिसत राहतात या सगळ्या गोष्टी पण आहे त्याच्याने थोडं सिक्युअर वाटतं आणि चांगलं पण. चांगलं वाटतं आपले छान.
किती कोळ वाटत आहे, मस्त काय. छान दिसतंय का? आणि छान हवा सुरू आहे. तुम्हाला आवाज येत आहे की नाही माहिती नाही, कारण की खूप हवा सुरू आहे, तर पोपसो हवेचा आवाज येत येऊ असेल, शकतो. हा, पण थोडा थोडा ऐकायला येत असेल तर त्याच्यासाठी आम्हाला माफ करून द्याल. सॉरी गाईज. आता आम्ही इथे थोडं एन्जॉय करतो. मस्त सनसेट बघू. सनसेट खूप प्रिटी झालं. खूप सुंदर हवा सुरू आहे, कारण ते पण चांगलं वाटत, एकदम मस्त हवा सुरू आहे, गारगार आणि मस्त सनसेट. छान वाटत आहे. आता थायलंडला पण जाऊन आलो, पण इथे थोडं अजून छान वाटलं. मे बी आम्हाला बीच जास्त आवडतं, समुद्र जास्त आवडतं, आम्हाला त्याच्यामुळे दोघांना पण बीच खूप आवडतात. म्हणजे आमची गो टू प्लेस बीच वालीच मस्त आहे. माउंटेन आणि बीच असतं, तर आम्ही बीचला जास्त प्रिफर करतो. आम्ही बीच लवर आहे. बीचेस. ड्यू बीच. ठीक आहे, चल सनसेट होतंय. येस, सनसेट बघूया. सनसेट, येस. दाखवला आम्ही तुम्हाला, आता आम्ही बघतो. चल चल एन्जॉय. चल ना फोटो काढ. हे बघा, ते फोटो काढ ना फोटो. हिरोईनचे फोटो काढतो. माहिती चांगले येतील का? हवा खूप प्रिटी. जाऊ दे ना, एवढे फोटो काढले थायलंड मध्ये. आता कशाला हा टाइम वेस्ट करायचा. फोटो मी काढते भरपूर, पण मी टाकतही नाही, त्याच्यामुळे काही समजत नाही. आधी तू आता थायलंड मध्ये पोस्ट कर, त्यानंतर आपण वापस एकदा गोव्याला येऊ आणि तुझे फोटो काढ. आता मला ब्लॉग करायलाच आवडतं काहीच, फोटो मध्ये जास्त राहते. ब्लॉग इज लव्ह यार. चल मग तिकडे माझ्यासोबत बसूया. चलो गाईज, मिळते. कुठली रील करायची आहे का? नाही यार, माझी इच्छा नाही. थोडं बसू कामामध्ये. हो, आम्हाला उद्या जायचंय गाईज. आम्ही उद्या वापस चाललोय. हा. आम्ही उद्या वापस चाललोय, सो आमच्याकडे थोडं आज अर्जंट काम आहे day मला. आहे. आणि हाफ आवर मध्ये सनसेट होणार आहे, तर हा. चल थोडं हा, बसूया ठीक आहे, तिथे. ठीक आहे. चल चल. त्या ठिकाणी एन्जॉय केल्यानंतर आम्ही आता इथे आलोय डिनर साठी. बेस्ट प्लेस, बेस्ट प्लेस. रेकमेंडेड 100%. आम्ही इथे आलेलो एकदा, येस, सो खूप छान आहे जागा. छान आहे. मस्त जेवण मिळतं, छान आणि केलं. वाईब छान असते, कॅरेओके सुरू असते, खूप मज्जा मजा येते. या तुम्हाला दाखवतो. बघा असं. आता बघतो आम्ही दाखवतो. गाईज दुपारी खूप सारी हेवी मील खाल्ल्यानंतर, म्हणजे ते बर्गर आणि सँडविच खूप हेवी होते, त्याच्यानंतर आम्ही इथे फक्त जिरा राईस, दाल तडका आणि एक पनीर कोल्हापुरी बोलवलेली आहे आणि थोडंसं हलकं स्टार्टर खाल्लेलं आहे. हे खाऊन आम्ही आमचा दिवस संपवणार आहे, कारण की आम्हाला उद्या रिटर्न पण जायचं आहे. आमची रिटर्नची तिकीटसुद्धा आहे. सो दॅट्स इट. तर अशी होती आमची 2 दिवसीय गोवा ट्रिप. छोटीशी ट्रिप होती एकदम. असंच आम्ही आरामासाठी गेलो होतो, शांतपणे एन्जॉय करायसाठी आणि काही तर- कॅफेज एक्सप्लोर करायसाठी. तर या ब्लॉगमध्ये नुसतं कॅफेज आणि हेच एक्सप्लोरेशन आहे. येस, तर आम्ही तेच केलं आहे. तर आवडला का तुम्हाला सांगा. पण आम्ही 2-3 कॅफेज जे आहे रेकमेंड केलेले ते खूप छान आहे. तर तुम्हाला खरंच, तुम्ही जर कधी गेले तर तिथे नक्की जा आणि Yes. त्या डिशेस नक्की ट्राय करा. तुम्हाला खरंच खूप वाटल्यास आवडतील. तुम्हाला काही डिशचे नाव नसेल समजत, काही नसेल समजत, आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा, आम्ही हा, तर सांगतो आम्ही सांगतो तुम्हाला तिथे. तर चांगली सर्दी वगैरे घेऊन आलेली आहे. आता मला सर्दी पण झाली आहे. बढिया. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय.